आज या ठिकाणी जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। आमच्या दलित कुटुंब गेल्या 15-20 कुटुंबाचं दलित कुटुंबावर अन्याय होत आहे। तरी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे। येणाऱ्या 3-4 दिवसात जर आमच्या मान्य नाही केल्या तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीने यांच्यासोबत उतरेल। त्या ठिकाणी एवढं सांगतो। जय भीम। भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर पूनम गेट या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची प्रामुख्याने अशी मागणी आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून एक 15 कुटुंब सोलापूर महानगरपालिकेच्या जागेमध्ये राहत होतं। ती जागा अतिक्रमण विभागाने अतिक्रमण म्हणून त्या ठिकाणी घरं पाडले, त्यांचा निवारा पाडला, घरं बेघर केलं आणि तीच जागा त्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी बेकायदेशीरपणे एका खाजगी व्यवसायासाठी त्या एका मंगल कार्यालयाला देण्यात आलं। प्रथमतः आम्ही सोलापूर महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले, परंतु आजही आम्हाला पाण्यासाठी घरासाठी संघर्ष करावा लागतो। दलित समाजाच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात असं म्हणतात शासन, परंतु या ठिकाणी आम्हाला जर निवाराच भेटत नसेल, आमचे लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत, या ठिकाणी वयोवृद्ध लोक आहेत। आता पावसाचा दिवस अवघ्या थोड्याच दिवसात पाऊस येणार आहे, पावसाचा दिवस सुरू होणार आहे। आम्ही जायचं कुणीकडं? हे सर्व सफाई कामगार आहेत, अत्यंत हालाकीचं जीवन जगत आहेत। प्रस्थापित आमदार, खासदार, नगरसेवक या ठिकाणी कोणीही लक्ष देत नाही। सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला, वारंवार सांगतोय की तो ठराव त्यांनी मंजूर केलेला आहे, तो ठराव सुट्टीच्या दिवशी मंजूर केलेला आहे, तो ठराव चुकीचा आहे। तो ठराव तात्काळ रद्द करा, त्या ठरावाची चौकशी करा। आणि या माध्यमातून मी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना प्रश्न विचारतोय, एखादी इमारत उभारत असली, त्या इमारतीला तुम्ही स्वतः पार्किंगची सुविधा नसेल तर बांधकामासाठी परवानग्या कुठल्या पद्धतीने दिल्यात? जर त्या इमारतीमध्ये पार्किंग असेल तर आमच्या गोरगरीब लोकांचे घरं पाडून, आमचे घरं उद्ध्वस्त करून त्याला पार्किंगला देण्याची काय गरज आहे? तो स्वतः मंगल कार्यालयवाल्यांनी आमच्या घरं पाडण्यासाठी अतिक्रमण विभागाला त्यांनी तक्रार दिली आणि तो स्वतः अतिक्रमण केलेलं आहे, त्याच्यावर मात्र कारवाई नाही। सोलापूर महानगरपालिकाने आमच्यावर खूप मोठ्या पद्धतीनं अन्याय केलेला आहे। तुम्हाला महसूल हवा असेल, त्या महसूल आम्ही सुद्धा भरायला तयार आहे, आम्हालाही भाडेतत्त्वावर द्या, आम्हाला फुकट नको आहे। आज या माध्यमातून मी सामाजिक न्यायमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि सर्व समाज बांधवाला या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी या लढाईमध्ये सामील व्हा। कारण गेल्या अनेक दिवसापासून अनेक हालाकीचं जीवन जगणारा आपलं मागासवर्गीय दलित समाज आज रस्त्यावर आलेला आहे आणि या लढ्यामध्ये आपण सामील होऊन या जे भ्रष्ट अधिकारी ज्यांनी संगनमत करून हे ठराव मंजूर केला, तो ठराव तात्काळ रद्द करण्यासाठी आपण एक लढा उभा केला पाहिजे। आणि या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना मी इशारा देतोय, जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत, आम्हाला त्या ठिकाणी ते निवारासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही, तर आम्ही या ठिकाणी आक्रमक भूमिका घेणार आहे। आणि ते आक्रमक भूमिका घेत असताना जर बरं वाईट काय झालं, या ठिकाणी सुव्यवस्था बिघडत असेल तर त्याचा जबाबदार आपण असाल। या ठिकाणी आमच्यावर झालेला अन्याय हे दूर करण्यासाठी आम्हाला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून जे आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे, हा जर अधिकार नसला असता तर आम्हाला चिरडून टाकले असते सत्ताधारी लोक, हे पैसेवाले लोक। बाबासाहेबाचा मी धन्यवाद मानतो, कारण बाबासाहेबांनी हे हत्यार दिले, तेव्हा आम्ही कुठंतर आम्ही अधिकार मागू शकतो, आम्ही लढू शकतो, आमचं मत मांडू शकतो। या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर आम्हाला उग्र पद्धतीचे आंदोलन या सोलापूर महानगरपालिका कार्यालयामध्ये करावं लागणार आहे आणि याचा जबाबदार सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील। च्या वतीनं आम्ही आज इथं 3 दिवस झाले आंदोलन करत आहे, तर आमच्याकडे कुणीही दखल घेतलेली नाही व कुठला अधिकारी येऊन आम्हाला भेटलेला नाही। तर इथं राहणारे पात्रूट चौकातलं कुटुंब
15 कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. महानगरपालिकाला लाज वाटली पाहिजे. आज आता पावसाळा सुरू झाला आहे. गरीबगोर लोकांनी जायचं कुठं? तिथं वयोवृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, आजारी पडलेले आहेत, पाहुण्यारावळ्याच्या घरात राहत आहेत, रस्त्यावर लोक राहत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. महानगरपालिकाचे डोळे झापले आहेत का? आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले तर लोकांनी जायचं कुठं? आणि ज्या मंगल कार्यालयाला त्यांनी जागा दिली आहे ते बांधकामाची चौकशी करा. बांधकाम चौकशी करून आम्हाला ते जागा आम्हाला भाडेतत्त्वावर द्यावं अशी आमची मागणी आहे. आम्ही मागणी करत आहे 3 दिवस झालं. आता जर त्यांनी दखल नाही घेतली, सोमवारपासून आमचं वेगळं आंदोलन असेल आणि आमच्या महिला आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण महानगरपालिकाला साडी चोळी बांगडीचं आंदोलन आम्ही करणार आहे. मी बोलते, आमचं पात्रूड चौकात घर होतं, आमचं उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि आतापर्यंत ह्यांनी काय झोपलेले आहेत का बघा येणार, ती विचारा येणार. ह्याने आमचे घरं उद्ध्वस्त करून आम्हाला रस्त्यावर आणलेले आहेत. नाही जर आम्हाला घरं आमची नाही दिले तर आम्ही आत्महत्या करू शकतो. करून घेतो बी. आणि ह्या 2-3 दिवसात आम्हाला नाही, आमची जागा आम्हाला नाही दिला तर आम्ही आमचा पुढचा विचार आम्ही करू. आम्ही पात्रूड चौक इथे राहत होतो. आमचं घरं सगळे उद्ध्वस्त केल्यात. आमचे लेकरं बाळं रोडवर आल्यात आणि आम्ही आज इथं तिथं सगळीकडं पाहुण्यारावळ्याच्या घराने राहतो आहे. तर आमची दखल घ्यायला कोणच नाही आहे. जर भाड्याने जरी घरं मागायला गेलो तर सगळे आम्हाला विचारतात तुम्ही कुठल्या जातीचे आहे, तुमचं मागासवर्गीय आहे का महाराचे आहे का, तुम्हाला कुठल्या जातीचा तुम्ही म्हणलं की आम्ही आमची जात सांगितल्यानंतर ना आम्हाला विचारतात तुम्हाला देता येत नाही ते घरं. मग आम्ही जायचं कुठं हे आम्ही विचारतो आता महानगरपालिकेला की आमचा न्यायनिवाडा करणारे तुम्ही आहेत का, आम्ही मेल्यानंतरच आमचा न्यायनिवाडा होईल हेच आम्हाला विचारायचं.